गणपती बाप्पा मोरया. हॅलो गाईज, फायनली आता आम्ही सगळेजण आवरून आता किती वाजलेत, 11:30 वाजलेत. आता आम्ही आलेलो आहे, पण अजून काही बस आलेली नाही. आता सगळेजण बसची वाट बघतायत. अजून 2-3 जण झोपेत येत आहेत. बॉल मयूरच्या दुकानात राहिलाय, चावी घरी ठेवली. परत डबल ह्याला पण लावलाय. रोहित आता चावी आणायला गेला. आता बॅट बीट घेऊन तयार आहे. घेऊन पण बॉल नाहीये, त्यामुळे बॉल आणायला गेला. काय लावलं एकदम आंघोळ करून आलेला आहे. प्लॅन केला पहिल्यांदा. चला कोण कोण सगळे टाकले. ते सगळ्यांची इथं मजा चालली. सगळ्यांना फिरण्याची ही जरा उत्सुकता झाली. आणि हो बसला एडिटिंग करत. काय करते बाळा तू? एडिटिंग. आज पण पैसे दररोज पैसे कमवते तरी. एकाला पाठवलं होतं काढायला आणि त्यांनी सगळ्या चुकीच्या क्लिप काढल्या. कस्टमर मला बोंबलणार आहे, त्याची भीती वाटते म्हणून मी पप्पा कशी येऊन बसलोय. आता काहीतरी होईल मा. निघायच्या आधी झालं पाहिजे, नाहीतर पैसे आले पाहिजे. सगळं कॅन्सल होईल. पैसे येणार आहेत म्हणून. पैसे येणार नाही. मग जर गेली नाही व्हिडिओ तर मी पैसे नाही येणार. शाकाल यो बंद कर तू ते. तुमचं स्वागत आहे चॅनलमध्ये. नवीन ब्लॉग आहे हो, ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग. तिसरा ब्लॉग आहे. ब्लॉगमध्ये आपण जाणार आहे कोकणात फिरायला, गणपतीपुळे आणि आरेवारी बीच. तर तुम्हाला त्याचे व्हिडिओ दाखवतो. उभाच फोडला चला. बिस्किट, पाणी वाढले, थंडीगरम पाणी वाढले. थांबले मस्त मी त्यांनी खात दिले असले झोपून असं बरं वाटतं ना. गाडीत बसून व्हायचं का आला एकदम तो वकलाय. काय कोणी किती वकला तू? गाडी म्हणलं त्याला एक बळबळ गाडीवाल्याची. याला काय होती तुला? दुष्काळातून उठून आलेला आहे आणि माझ्यासोबत आहे विनायक बसू. कमी बजेटमध्ये चांगली रूम. विनायक, याच्याबद्दल काय बोलायचं तुम्हाला? द्यायची होती. व्हिडिओ चालू आहे. हां, यावेळी जरा थोडंसं नियोजन ओमकारकडे दिलं होतं. हां, प्लॅनिंगचं. आणि घोडा लावलाय. नाही प्लॅनिंग असं काय म्हणणं फसला नाही. रूम चांगली होती ती. फक्त विषय काय झाला की वास येत होता किंवा म्हणजे खराब होती रूम. फॅन नव्हता, एसी नव्हता धड, त्यामुळे आम्हाला रूम चेंज करायला लागली. आता रूम अर्धा तास निघाली. आता इथून आहे ना, इथून आम्ही जर समजा आता हे पडदा ओपन केला तर बाहेर डायरेक्ट स्विमिंग पूल आहे. तुम्हाला मी दाखवतो स्विमिंग पूल. आम्ही चांगल्या ठिकाणी रूम घेतलेली. हे बघा स्विमिंग पूल. रूम आम्ही ते घेतलेली आहे. रूम चांगली आहे एकदम. असं कारण इथं बाहेर खूप गरम होतं. असं वाटतं की एसीतच बसून राहावं. रूम छान आहे. तसं इथं आसपास इथं मंदिर पण काहीतरी 5 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. जवळ अशी रूम घेतलेली आहे. आणि हे रूमचा ॲड्रेस आणि पत्ता वगैरे इथं आहे. सगळं नंबर पण घेऊ शकता तुम्ही. इथं जेवणात शोधात निघालो आहे. एवढं उन्हात ह्यांनी जेवणात शोधात कुठं नेले. 1 किलोमीटर पहिले तिकडे गेलो दुसऱ्या साईडला. आणि परत आमच्या रूमपासून आता परत इकडं अजून 1 किलोमीटर चालत जायचं. एवढं ऊन आलं आहे. उन्हात त्यांनी सगळे वैतागले. कुणाला चालवत नाही. चहा नेहमीसारखं ह्यांना चहा पाहिजे. आवरले ते सगळं. चहा सध्या गेल्यात. पाणी पाणी पाणी.
पडल्यावर डायरेक्ट सिमेंट. इथे क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटची मॅचला आलेत पण टीमच नाही दुसरी. आणि एक रो असलं केबल रोपचं एक नंबर आहे. वातावरण तर फुल भारी दिसते. व्ह्यू भारी एकदम. झाडात सावली, उंच उंच असे झाड आहेत. झाडात सावली मस्तपैकी आले. मी गेलं चहा प्यायला. आता आलो फायनली समुद्राच्या जवळ आलो एकदम. अरे वारेसाठी एवढं लांब आलो आहे पण जे बघायचं होतं ते भेटलं नाही. ते झिप क्लाईन करायची होती ते पण नाही भेटली. ती नको म्हणले नाही करायचं म्हणून. आणि दुसरं म्हणजे ते बोटीतनं जायचं एक व्ह्यूसाठी एक होता 2 डोंगराच्या मधनं, ते पण नाही जाता आलं. आता डायरेक्ट आता समुद्रावर जाऊन बॅट बॉल खेळायचे आणि गाडी मारायची. गुड मॉर्निंग. आजचा दिवस तिसरा दिवस आणि आज शेवटी फायनली आज आम्ही कुठं चाललो आहे? गणपतीपुळेच्या दर्शनाला चाललो आहे. हे बबलमचा फोन आहे. हे बबलमला अजून फोनवर फोन चालू आहेत. ग्रामपंचायतचं पाण्यावर आहे हो. पाणी इकडे सुट्टीवर आहे तरी ह्याला फोन चालू आहे. त्यामुळे एवढं जास्त व्हिडिओ काढता येत नाही. कंटिन्यू बिझी आहे आणि त्यात मैत्रिणी ह्याच्यात फोन बिन लावते. आणि कुणाला भालरावचं लोक बघायचं सगळं दाखव. फुल बॅगी बिगी डाल के आज एकदम भाई तर गोवा में आयला का ते भालराव. अजून उठलेत पोरं, अजून कोण उठले नाहीत. 9पर्यंतच गरम पाणी यांच्या आता बॉबी वाटत. यांना माहितीच नाही पाणी किती 9 आहे परत. आणि ही दोन मॅनेजमेंट श्रेयस आणि ओमकार थोरात गेल्यात मला वाटतं दर्शनाला काहीतरी सुमडीत 5-20 काढून काय मला वाटते गेलं का काय कळा. त्यातल्या दिवसात मी घालतच नाही कधी. आज घातले त्यांनी कपडे असले बाहेर. हे आलंय फॉर्मली. इव्हन मी फॉर्मल आहे, बाकी सगळे नॉर्मल आहे. काल आरेवारे बीचला आम्ही तिथंच झोपलो होतो. काल अख्खा दिवस आरेवारे बीचवर होता. आणि आज चालले गणपतीपुळे दर्शनाला. गणपतीच्या दर्शनाला तुला काय नवस बीज बोलायचं आहे? नवस बोल ना काहीतरी. नवस बोलायचं लोक गॉगल राहू दे. गॉगल म्हटले एकच गॉगलवर किती कुणाला भालरावचं लग्न होते का तुझं लग्न होते? आम्ही चौघच चाललो आहे दर्शनासाठी. 2 जण गेला आमच्या तिकडे कार्यकर्ते. हे म्हणले दर्शन चालू या गर्दी नाही आहे. पटक्यात दर्शन होईल. इथं बॅगी घातली म्हणे भांडण बिंड करत घेत दर्शनाला. तुम्ही पाहू शकता बघा म्हणजे आता सध्या आम्ही लाईनीत थांबलेलो आहे. तर आमचा 5 मिनिटात दर्शन होऊन जाईल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. कल्ले मग काय तर एक मिनिट. आपल्या फोनला रेंज आहे. मस्तपैकी नाश्ता चालू आहे इथं. उपीट असा घेतो उपीट खपे. मंदिराचा प्रसाद आहे उपीट. एक नंबर लागते. एक नंबर उपीटाचा प्रसाद आहे. नाश्त्याची पण सोय आहे. दुपारचं जेवण पण असते इथं. नाश्ता जेवण. ओमकार गॉगल दाखवू राहते कुठे
कुठली स्टाईल आहे मलिंगा सलमान खानच्या वर झाले तुझी तिने रोबोट पिक्चर मधला येऊ रोहित मारी कुठल्या रोबोट पिक्चर कुठली स्टाईल अरे जाऊ दे पुढे थोडस अजून हात करा चला झाले संपले 200 संपले कोल्हापूर अचानक प्लॅन झाला कोल्हापूरला येण्याचा प्लॅन मध्ये नव्हता अचानक प्लॅन केल्यामुळं आलोय कोल्हापूरला घरचे ऐकणार नाही तो बाया नव्हता अचानक कोल्हापूरचा प्लॅन झाला आहे आलोय कोल्हापूरच्या देवी दर्शनाला आपण दर्शन घेतलंय गर्दीमुळं तुझं काय आय एम गोईंग कुठं चाललं रोहित. आय एम रोहित Hi, रोहित. आय एम गोईंग म्हणला रोहित म्हणला रोहित शर्मा हो सुपर रोहित शर्मा दर्शन आणि आता शॉपिंग करून प्रसाद थोडीशी घेतो घरच्यांना, नाही तर घरचे नाराज होतील, म्हणतील की कोल्हापूरवरनं अजून काहीच आणलेलं नाही. त्यासाठी काही प्रसाद घेतो आणि जेवण करायचंय आणि आम्हाला रात्रच्या रात पुरेकांच्या पोहोचायचंय कारण की दुसऱ्या दिवशी आम्हाला आराम करण्याची सक्त ओके. तर आता आपण प्रसाद घेऊया आणि भेटूया जेवणाच्या टायमिंगला. अरे एक नंबर बोललाय एक नंबर बोललाय